माझा मुलगा राहुल दिलीप पिंपळे याच्या खुनाची सखोल तपास करून न्याय द्या। दिनांक 8 नोव्हेंबर 2024 म्हणजे घटनेच्या दिवशी शुद्ध मयत माझा मुलगा शेतीचे काम करून आला होता। नंतर तो गावात मित्राकडे गेला असता तिथे पूर्व वैमव्यातून आरोपी विजय किशोर वायकर राहणार गणेशनगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर, आरोपी अक्षय बाळासाहेब पडवळ विराम राहता जिल्हा अहिल्यानगर तसेच इतर 2 आरोपी सोपान उर्फ उमेश रमेश निगळ व अनिकेत कडू त्रिभुवन हे संभाजीनगर जिल्ह्याचे आहेत। यांनी त्याचा निर्गुण खून केला तसेच त्याच्या मृतदेहाची विडंबना केली आहे। माझ्या मुलाचा मृतदेह आरोपींनी 100 फूट ओढत नेला आहे। 2 आरोपी सोपान उर्फ उमेश रमेश निगळ व अनिकेत कडू त्रिभुवन हे अहिल्यानगर जिल्ह्याचे नाहीत। त्यांना मुख्य आरोपी विजय किशोर वामकर ग्राने पूर्वनियोजित कर रचून भाडेतवर बोलवले होते असे दिसते। त्यामुळे या खुनाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। मुख्य आरोपी विजय किशोर वामकर हा अद्याप फरार आहे। या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी, कारण हत्येचे स्वरूप बघता या कटामध्ये आणखी 4 ते 5 इसम असण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे प्रकरण काही दिवसांपूर्वी गणेशनगर तालुका राहता इथे घडले। अद्याप या प्रकरणाबाबत पोलिसांनी कोणतीही चौकशी केलेली नाही किंवा या बाबतीत कोणतेही पाऊल उचललेले नाही। त्यामुळे आता मयत व्यक्तीच्या घरच्यांनी हंबरडा फोडला आहे। पाहूया याबाबत सविस्तर अशी बातमी। अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील गणेशनगर येथील आदिवासी समाजाच्या भामाबाई दिलीप पिंपळे यांचा मुलगा राहुल दिलीप पिंपळे यांचा गेल्या 8 तारखेला गणेशनगर या ठिकाणी पैशाच्या वादातून तिथल्या काही गावगुंडांनी अत्यंत निर्घुणपणे खून केला, त्याची हत्या केली। खरं म्हणजे हे कुटुंब जे आहे हे कुटुंब शेतकरी कुटुंब आहे, सुशिक्षित कुटुंब आहे। या कुटुंबामधील एक मुलगा 2003 पासून महाराष्ट्र शासनाच्या कार्यकारी अभियंता या पदावरती सेवेमध्ये आहे। दुसरा मुलगा हा ग्रॅज्युएट झालेला आहे आणि शेतकरी कुटुंब आहे, कष्ट करून उपजीविका भागणारं हे कुटुंब आहे। परंतु तिथले जे काही गावगुंड आहे, वाळू तस्करी करणारे आहेत, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जे काही गुंड लोक आहेत की ज्यांचे पोलिसांबरोबर लागेबांधे आहेत, त्यांनी पैशाच्या वादातून, पोल्ट्री फार्म, ट्रॅक्टर याच्या वादातून अत्यंत निर्घुणपणे कुऱ्हाडीना घाव घालून हत्या केली। यामधले जे 4 आरोपी आहेत त्याच्यापैकी 3 आरोपींना, 2 आरोपी तर लगेच खून केल्या पोलीस स्टेशनला हजर झाले। एका आरोपीला पोलिसांनी अटक केली। परंतु याचा जो मास्टर माइंड आहे, करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।